तो आपण आज डिस्कस करणार आहोत सोल्युशन या चॅप्टर मधील वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स. सो मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की सोल्युशन म्हणजे काय आणि सोल्युशनचे टाइप्स कोणते कोणते आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रकारे ते क्लासिफाईड केलेले आहेत. बरोबर. सो आज आपण डिस्कस करणार आहोत वेपर प्रेशर ही एक सोल्युशनची प्रॉपर्टी. ओके. सो वेपर म्हटल्यानंतर असं आठवलं पाहिजे की हा नेमकं वेपर्स कुठून तयार होतात, सोल्युशन्स मध्ये कसे तयार होतात. लक्षात असं थोडीशी हिस्ट्री किंवा आपण म्हणूया त्याचा इतिहास आपल्याला थोडासा माहिती पाहिजे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की जर वेपर प्रेशर आपण म्हणतो वेपर प्रेशर, सो जे वेपर्स आहेत हे वेपर्स कोणत्या फेनॉमेनॉन मधून तयार होतात किंवा आपण वेपरायझेशन कोणाला म्हणतोय. बरोबर की जर त्या एखाद्या सोल्युशनचं काय होईल, इव्हॅपोरेशन होईल. इव्हॅपोरेशन. सो इव्हॅपोरेशन तुम्हाला माहिती आहे. सो सिंपल स्टेटमेंट मध्ये जर सांगायचं झालं तर लिक्विडचं कन्व्हर्जन कन्व्हर्टेड इनटू गॅसेस. बरोबर. जर लिक्विडचं कन्व्हर्जन जर गॅसेस मध्ये झालं तर आपण असं म्हणू शकतो की काय तयार झाले, वेपर्स तयार झालेले आहे. लक्षात आलं. सपोज आपल्याकडे काय की कंटेनर आहे आणि ह्या कंटेनर मध्ये की एक काय भरलेला आहे, आपण म्हणूया की सॉल्व्हंट फिल केलेला आहे किंवा लिक्विड फिल केलेला आहे. बरोबर. ते लिक्विड आहे ए, लिक्विड ए. बरोबर. आता ह्या लिक्विड ए मध्ये इथे काय असतील, त्यांचे पार्टिकल्स असतील. इथे ए चे पार्टिकल्स असतील, ए. राईट. इथे मध्ये सुद्धा असतील. सो हे काय आहे, एक ओपन कंटेनर आहे आणि ह्या ओपन कंटेनर मध्ये आपण लिक्विड ए फिल केलेला आहे. आता फिल केल्यानंतर याच्यामध्ये दोन टाईपचे मॉलिक्युल्स आहेत. कोणते कोणते तर लक्षात ठेवा की इथे जे वरच्या बाजूला एअर आणि लिक्विड यांच्यामध्ये जो इंटरफेस आहे त्यांच्यामध्ये काही लिक्विड्स प्रेझेंट आहे. त्या लिक्विड्सला आपण काय म्हणणार आहोत, दॅट इज किंवा मॉलिक्युल्सला आपण काय म्हणणार, सरफेस मॉलिक्युल्स. सरफेस मॉलिक्युल्स. बरोबर. आणि जे आतमध्ये एकदम आतमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत त्यांना आपण कोणते मॉलिक्युल्स म्हणणार आहेत, बल्क मॉलिक्युल्स. ओके. सो देर आर टू टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स इन द सोल्युशन, सरफेस मॉलिक्युल्स आणि बल्क मॉलिक्युल्स. आता जे सरफेस मॉलिक्युल्स आहेत हे सरफेस मॉलिक्युल्स दोन प्रकारचे काय करतात, कॅरेक्टरिस्टिक्स शो करतात. बरोबर. कोणत्या कोणत्या, पहिली जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे दॅट इज जर आपण या लिक्विड्स मध्ये बघितलं तर ह्या लिक्विड्स मध्ये एकाच टाईपचं काय आहे, अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि ते म्हणजे कोणत्या, डाऊनवर्ड डायरेक्शन. सो खालचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांना खालच्या बाजूने काय करतायत, ते ओढतात. बरोबर. म्हणजे इथे आपण म्हणूया की वरच्या बाजूने काय आहे, पूर्णपणे एअर. देर इज नो अट्रॅक्शन फ्रॉम द अबव, बट इन द डाऊनवर्ड्स देर इज सम अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स. बरोबर. सो एकाच बाजूने कोणत्या तरी काय त्याला एक अट्रॅक्शन आहे, मॉलिक्युलचं अट्रॅक्शन. आणि मग ते अट्रॅक्शन कसं आहे, इम्बॅलन्स. बरोबर. सो जे काही सरफेस मॉलिक्युल्स आहेत दे एक्सपिरियन्स इम्बॅलन्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो जे काय वरचे मॉलिक्युल्स, जे सरफेस वरती जे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत त्यांच्यावरती एक फोर्स आहे, परंतु तो फोर्स कसा आहे, इम्बॅलन्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. राईट. आणि दुसरा एक नेचर आहे की सरफेस वरती असल्यामुळे त्यांची जी कायनेटिक एनर्जी आहे ही कायनेटिक एनर्जी काय आहे, जास्त आहे. सो कायनेटिक एनर्जी इज ग्रेटर, आपण म्हणतो नॉट इन्क्रीज, ग्रेटर ऍज कम्पेअर टू द बल्क मॉलिक्युल्स. सो जे बल्क मॉलिक्युल्स मध्ये असलेले मॉलिक्युल्स आहेत तर त्यांना सगळ्या बाजूने काय आहे, इक्वल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सगळ्या बाजूने मॉलिक्युल्स काय करतात, खेचतात. लक्षात आलं. म्हणून बल्क मॉलिक्युल जे आहेत त्यांच्यावरती काय आहे की इक्वल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इक्वल फोर्स ऑफ
अट्रॅक्शन किंवा आपण असं म्हणूया द मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन द बल्ब दे एक्सपिरियन्स द इक्वल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, राईट. आणि सेकंड पॉइंट असं आपण म्हणू शकतो की बल्ब मध्ये असल्यामुळे त्यांचं जे मोशन आहे ते मोशन काय खूप कमी आहे. लक्षात आलं. सो इथे काय कायनेटिक एनर्जी ग्रेटर आहे, इथे आपण काय म्हणूया कायनेटिक एनर्जी इज लेस. लक्षात आलं. आता आपल्याला स्टडी करायचं काय सरफेस मॉलिक्युल. सो इव्हॅपोरेशन कोणत्या मॉलिक्युलचं होणार आहे, ऑब्विसली सरफेस मॉलिक्युलचं इव्हॅपोरेशन होणार आहे, बल्क मॉलिक्युलचं इव्हॅपोरेशन होणार नाही. रिझन तुमच्या समोर दिसतंय, दर इज द एक्सपिरियन्स द इम्बॅलन्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि त्यांची कायनेटिक एनर्जी कशी आहे जास्त. लक्षात आलं. आता कायनेटिक एनर्जी जास्त असल्यामुळे काय होतं की ते इझिली काय होतात इव्हॅपोरेशन मध्ये जातात. कशामध्ये जात आहेत इव्हॅपोरेशन मध्ये जातात. बरोबर. आता इव्हॅपोरेशन मध्ये गेल्यामुळे त्या कंटेनर मध्ये जे काही लिक्विड आहे त्या लिक्विडचं पूर्णपणे वेट काय होते कमी होते. बरोबर ना. सो आपण असं म्हणू शकतो ड्यू टू इव्हॅपोरेशन, ड्यू टू इव्हॅपोरेशन. बरोबर. काय होतं दॅट इज मास ऑफ लिक्विड डिक्रीजेस. जे काही लिक्विडचं मास आहे ते लिक्विडचं मास काय होते डिक्रीज होतं. आणि व्हॉट एव्हर द वेपर्स आर क्रिएटेड हे कशामध्ये जात आहेत एअर मध्ये जात आहेत, सराउंडिंग मध्ये काय होत आहेत जात आहेत. लक्षात आलं का. त्याच्यामुळे त्याचं मास काय होतंय कमी होतं. आता मास कमी झाल्यामुळे बरोबर इथे वेपर्स तयार होतील का किंवा वेपर्स काय होतात एस्केप होतात फ्रॉम द कंटेनर. सो एस्केप झाल्यामुळे इथे कोणताही वेपर प्रेशर तयार होणार नाही. वेपर्स तयार होणार परंतु वेपर प्रेशर तयार होणार नाही. लक्षात आलं का. सो आपण असं म्हणू शकतो काय की ओपन कंटेनर, ओपन कंटेनर मध्ये काय होत आहे वेपर्स आर एस्केप आणि वेपर्स एस्केप झाल्यामुळे वेपर प्रेशर तयार होत नाही. देयर विल बी नो वेपर प्रेशर इज क्रिएटेड. सो वेपर प्रेशर याच्यामध्ये काय होत आहे तयार होत नाही. कन्सेप्ट लक्षात घ्या. इव्हॅपोरेशन आपल्याला माहिती आहे की लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसेस मध्ये होतं. बरोबर. दोन प्रकारचे मॉलिक्युल्स असतात, सरफेस मॉलिक्युल्स, बल्क मॉलिक्युल्स. बरोबर. सरफेस मॉलिक्युलचे दोन आपण कॅरेक्टरिस्टिक सांगितलेले आहेत, बल्क मॉलिक्युलचे सुद्धा कॅरेक्टरिस्टिक सांगितले. जे मॉलिक्युल सरफेस वरती प्रेझेंट आहेत त्यांचंच फक्त काय होणार आहे इव्हॅपोरेशन होणार आहे. ठीक आहे. इव्हॅपोरेशन झालं तर काय होणार आहे मास ऑफ लिक्विड डिक्रीजेस, मास काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. परंतु काय होणार नाहीये दॅट इज वेपर प्रेशर तयार होणार नाही. हे लक्षात घ्या. लक्षात आलं का. ओके. म्हणजे जे काय वेपर प्रेशर तयार होणार आहे हे वेपर प्रेशर कशामध्ये तयार होतील इन क्लोज कंटेनर. कशामध्ये तयार होणार आहे क्लोज कंटेनर मध्ये तयार होणार आहे. ओके. सो आता आपण डिस्कस करणार आहोत काय दॅट इज क्लोज कंटेनर मध्ये आपण लिक्विड फिल करणार आहोत. लक्षात आलं. सो याच्यामध्येच आपण थोडीशी दुरुस्ती करूया. बाकी काय दुरुस्ती म्हणजे ऍड करूया. बघा आता आपण हा कंटेनर जो आहे काय करूया क्लोज करूया. हा कंटेनर काय केला किंवा बिकर काय केला आपण क्लोज केला. नेहमीप्रमाणे तेच की त्याच्यामध्ये लिक्विड ए आहे. बरोबर. परत तेच की त्याच्यामध्ये दोन प्रकारचे मॉलिक्युल्स आहेत वगैरे वगैरे. बरोबर. आता याच्यामध्ये वेपर्स तयार होतील का ऑब्विसली होणार आहे. बरोबर. सो याच्यामध्ये काय होईल जे काही लिक्विडचं कन्व्हर्जन आहे हे कशामध्ये होईल गॅसेस मध्ये होईल. बरोबर. आणि गॅसेसचं कन्व्हर्जन अगेन लिक्विड मध्ये होणार. बरोबर ना. बघा म्हणजे इथे काय होईल इव्हॅपोरेशन होणार. इव्हॅपोरेशन. बरोबर. इव्हॅपोरेशन झालं की वरती गेल्यानंतर परत गॅसेसचं कन्व्हर्जन कशामध्ये होतील लिक्विड मध्ये. त्या फिनोमेनला आपण काय म्हणतो कंडेन्सेशन. So evaporation and condensation, these two concepts are occurs in the container simultaneously. याच्यामध्ये काय होणार आहे सायमल्टेनियसली हे कन्व्हर्जन होत राहील. ओके. किती वेळ होत राहील ज्या वेळेस हे दोघेही कंडिशन कशामध्ये तयार होतील दॅट इज ऍट इक्विलिब्रियम पर्यंत. ज्यावेळेस इक्विलिब्रियम पोझिशन तयार होईल
इक्विलिब्रियम कंडिशन तयार होईल त्यावेळेस दोघांचंही कन्व्हर्जन एकमेकांमध्ये होणार नाही. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की इव्हॅपोरेशन अँड कंडेन्सेशन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली अंटिल इट रिचेस ॲट इक्विलिब्रियम. राईट ॲट दॅट पॉइंट, त्या पॉइंटला जे तुमचं वेपर प्रेशर आहे हे काय करतील, एक प्रेशर अप्लाय करतील. बरोबर, पुढे अबाव द सरफेस ऑफ लिक्विड, अगदी सरफेस जो आहे त्याच्यावरती लिक्विडच्या वरती एक प्रेशर काय करतील, अप्लाय करतील आणि तोच प्रेशर म्हणजे काय, वेपर प्रेशर. लक्षात आलं. सो वेपर प्रेशर आपण काय म्हणूया किंवा डेफिनेशन काय सांगणार आहोत, तर लक्षात ठेवा, द प्रेशर exerted by vapors above liquid surface at equilibrium is called vapor pressure. लक्षात ठेवा, खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. लक्षात आलं. वेपर प्रेशर म्हणजे काय, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आपण डिस्कस करतो. ओके, सो द प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर्स अबव लिक्विड सरफेस ॲट इक्विलिब्रियम इज कॉल्ड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन किंवा ऑफ दॅट लिक्विड. लक्षात आलंय. ओके, सो राईट डाऊन. लिक्विड ए मध्ये जे काही वेपर्स तयार होणार आहे, हे कोणाचे वेपर्स तयार होतील, तर लिक्विड ए चे. बरोबर. सो याच्यामध्ये फक्त प्युअर लिक्विड काय आहे, ए आहे. म्हणजे जो काय वेपर प्रेशर तयार होईल तो वेपर प्रेशर फक्त ए लिक्विडचाच असणार आहे. म्हणून त्या वेपर प्रेशरला आपण काय म्हणणार आहोत, पी नॉट ऑफ ए. काय म्हणणार आहोत, पी नॉट ऑफ ए. इकडे लिहितो पी नॉट ऑफ ए. सो पी नॉट ऑफ ए म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, वेपर प्रेशर ऑफ लिक्विड, प्युअर लिक्विड, नॉट लिक्विड, प्युअर लिक्विड ते. सो जे काय वेपर प्रेशर तयार होणार आहे त्या ए लिक्विडचे असणार आहे. म्हणून त्या वेपर प्रेशरला आपण काय म्हणतोय, वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड ए. म्हणजे ज्यावेळेस प्युअर आपण ज्यावेळेस वेपर प्रेशर म्हणणार आहोत त्यावेळेस हा नॉट येणार आहे डोक्यावरती. लक्षात आलं. कोणतंही लिक्विड असो ते ए लिक्विड आहे म्हणून पी नॉट ऑफ ए आपण असं म्हणतोय. लक्षात आलं. सो आता आपण डिस्कस करणार आहोत की सपोज मी तुम्हाला विचारलं की जर आपण कंटेनरची साईज आणि शेप जर बदलला तर वेपर प्रेशर वरती काही परिणाम होईल का, तर ऑब्विसली नाही. का, कारण जी काय वेपर प्रेशर ही कन्सेप्ट आहे, ही फेनॉमेनॉन आहे, ही पूर्णपणे लिक्विड वरती डिपेंड्स, नॉट शेप अँड साइज ऑफ एनी ऑब्जेक्ट. लक्षात आलं. सो आता आपण डिस्कस करणार आहोत काय, दॅट इज फॅक्टर ऑन विच वेपर प्रेशर डिपेंड्स. सो कोणते कोणते फॅक्टर आहेत की त्याच्यावरती वेपर प्रेशर डिपेंड्स. सो पहिलाच फॅक्टर आपण आता सांगितला, दॅट इज आपण असं म्हटलं काय, दॅट इज वेपर प्रेशर इज नॉट डिपेंड्स ऑन शेप और साइज ऑफ द कंटेनर. कंटेनरच्या शेप आणि साइज वरती डिपेंड्स नाही, कारण ही जी फिनॉमिनन आहे पूर्णपणे कशावरती डिपेंड्स आहे, कशावरती अवलंबून आहे, दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड्स. लक्षात आलं. ओके, सेकंड फॅक्टर आपण असं सांगू शकतो, व्हॉट इट डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. ऑब्विसली जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर वेपर प्रेशर इन्क्रीज होणार आहे, टेम्परेचर डिक्रीज केलं तर वेपर प्रेशर काय होणार आहे, डिक्रीज होणार. राईट. याचा अर्थ वेपर प्रेशर इज डिपेंड्स ऑन टेम्परेचर. राईट. याच्यामध्ये आपण असं सांगू शकतो ऍज इन्क्रीज इन टेम्परेचर.
जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर वेपर प्रेशर सुद्धा काय होतोय, इन्क्रीज होतोय. सो ऍज द इन्क्रीजिंग टेम्परेचर वेपर प्रेशर इज ऑल्सो इन्क्रीजेस. ओके. आणि किंवा इथेच आपण म्हणूया और वाइस वर्सा अँड वाइस वर्सा. ऍज डिक्रीजिंग टेम्परेचर वेपर प्रेशर इज ऑल्सो डिक्रीजेस. लक्षात आलं. आणि थर्ड फॅक्टर आहे की त्याच्यावरती वेपर प्रेशर डिपेंड्स आहे आणि तो म्हणजे काय, इट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सबस्टन्स किंवा आपण त्याला लिक्विड म्हणूया. सो इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ सबस्टन्स. जी काही वेपर प्रेशर आहे ही वेपर प्रेशर कशावरती डिपेंड्स आहे, नेचर ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड्स आहे. लक्षात आलं. आता ती कशी ती कशी डिपेंड्स आहे ती आपण बघणार आहोत. सो हे 2 पॉइंट्स लक्षात ठेवा. ओके. बघा, जे काही तुमचे सबस्टन्स आहे किंवा लिक्विड्स हे 2 टाईपचे. कोणते? एका सबस्टन्सला आपण म्हणूया व्होलाटाईल सबस्टन्स, बरोबर. आणि जो तुमचा दुसरा सबस्टन्स आहे त्याला आपण म्हणूया नॉन व्होलाटाईल सबस्टन्स. सो देयर आर 2 टाइप्स ऑफ सबस्टन्सेस डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ लिक्विड्स किंवा सबस्टन्स. व्होलाटाईल लिक्विड्स अँड नॉन व्होलाटाईल लिक्विड्स किंवा काय आपण त्याला सबस्टन्स म्हणतो. लक्षात आलं. सो व्होलाटाईल सबस्टन्स म्हणजे काय, दॅट इज हॅव्हिंग टेंडन्सी टू इव्हॅपोरेट. ज्या सबस्टन्सची, ज्या लिक्विडची टेंडन्सी काय आहे, इव्हॅपोरेट होण्याची आहे, त्या सबस्टन्सला किंवा त्या लिक्विड्सला आपण काय म्हणूयात, व्होलाटाईल सबस्टन्स और लिक्विड्स म्हणणार आहोत. राईट. आता जे इझिली काय होतं ते इव्हॅपोरेट होतात, बरोबर. म्हणजे इथे जो तुमचा वेपर प्रेशर असणार आहे, बरोबर, हा काही ना काही वेपर प्रेशर असेल की नाही, थोडासा काहीतरी तयार होणार आहे. म्हणजे वेपर प्रेशर ऑफ व्होलाटाईल सबस्टन्स इज नॉट इक्वल टू 0. हे लक्षात ठेवा. व्होलाटाईल सबस्टन्सचा जो वेपर प्रेशर आहे तो वेपर प्रेशर काही ना काही असणार आहे, 0 नसणार आहे. लक्षात ठेवा. लक्षात आलं. आणि नॉन व्होलाटाईल सबस्टन्स आपण कोणाला म्हणूया, दॅट इज द सबस्टन्स डज नॉट have tendency to evaporate. अशा सबस्टन्सची टेंडन्सी इव्हॅपोरेट इझिली होत, म्हणजे असे सबस्टन्स इझिली इव्हॅपोरेट होत नाही, त्या सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत, नॉन व्होलाटाईल सबस्टन्स म्हणणार आहोत. लक्षात. आता हे इझिली काय होते, इव्हॅपोरेट होत नाहीये, म्हणजे यांचा जो वेपर प्रेशर असणार आहे तो वेपर प्रेशर काय असेल, 0. यांचा वेपर प्रेशर काय असेल, 0. आणि मोस्टली जे सॉलिड्स असतात की नाही, सॉलिड्स एक्झाम्पल जर द्यायचं झालं, हे सॉलिड्स हे कसे असतात, नॉन व्होलाटाईल असतात. आणि जे लिक्विड्स असतात ते लिक्विड्स हे आपण काय म्हणणार आहोत, त्यांना व्होलाटाईल सबस्टन्सेस म्हणणार आहोत. लक्षात. जे लिक्विड्स आहेत ते लिक्विड्स हे व्होलाटाईल आहेत आणि जे सॉलिड आपण म्हणणार आहोत ते सॉलिड कसे असतात, नॉन व्होलाटाईल. सो मोस्टली सॉलिड्स हे नॉन व्होलाटाईल मध्ये असतात आणि लिक्विड्स हे व्होलाटाईल नेचर मध्ये असतात. आता आपल्याला या चॅप्टर मध्ये कोणते कोणते व्होलाटाईल सबस्टन्स डिस्कस करायचे आहेत. H2 वॉटर व्होलाटाईल सबस्टन्स आहे, यस. त्यानंतर CH3 OH व्होलाटाईल लिक्विड आहे, राईट. त्यानंतर C2 H5OH दॅट इज आपल्याला म्हणतो इथेनॉल व्होलाटाईल आहे, राईट. त्यानंतर बेन्झीन C6H6, बरोबर. त्यानंतर टोल्यून पण आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा, बरोबर. टोल्यून काय आहे, C6H5CH3, याला आपण काय म्हणतो, टोल्यून, बरोबर. आणि जे तुमचे नॉन व्होलाटाईल सबस्टन्सेस आहेत, आपल्याला प्रामुख्याने या चॅप्टर मध्ये कोणते कोणते स्टडी करायचे. युरिया पहिला कोणता आहे, युरिया, बरोबर. मग त्याचा मॉलिक्युलर मास माहिती पाहिजे, मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती पाहिजे, बरोबर. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, NH2CONH2.
बरोबर. आणि यांचं जे मोलर मास आहे ते आहे 60 ग्रॅम पर मोल. मोलर मास सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर आहे ग्लुकोज. जे ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजचं मोलर मास आपण म्हणूया मॉलिक्युलर फॉर्म्युला काय C6H12O6 आणि मोलर मास आहे त्याचं 180 ग्रॅम पर मोल. बरोबर. आणि लास्ट आहे सुक्रोज. हे सगळे कसे नॉन ओलाटाईल सबस्टन्सेस आहेत. राईट. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय C12H22O11. याचं मोलर मास आहे 342 ग्रॅम पर मोल. ओके. सो लक्षात ठेवा आणि स्क्रीनशॉट काढून घ्या. Vapor pressure of solution containing two volatile liquids. So here is the topic: vapor pressure of solution containing two volatile liquids. ओके. सो आता आपल्याला डिस्कस करायचं वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग टू वोलाटाईल लिक्विड्स. सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे काही सोल्युशन तयार होत आहे तर ह्या सोल्युशन मध्ये जे दोन कंपोनंट्स आहेत त्यातला पहिला कंपोनंट आहे सोल्यूट, राईट, आणि दुसरा कंपोनंट आहे सॉल्व्हंट. तर लक्षात ठेवा याच्यामध्ये जो आपला सोल्यूट आहे की कमी क्वांटिटीमध्ये आपण यूज करतो त्याला आपण लिटर यूज करणार आहोत बी, आणि जो आपला सॉल्व्हंट आहे त्याला आपण ए ने डिनोट करणार आहोत किंवा रिप्रेझेंट करणार आहोत. आता याच्यामध्ये दोन्हीही जे सबस्टन्स आहेत लिक्विड आहेत ते कसे आहेत वोलाटाईल इन नेचर मध्ये. बरोबर. म्हणजे तुमचा सोल्यूट हा कसा आहे वोलाटाईल. बरोबर. आता वोलाटाईल कोण असतात तर मोस्टली लिक्विड्स, राईट. आता जर ते वोलाटाईल असतील तर त्यांचा काही ना काही वेपर प्रेशर असणार आहे, राईट. म्हणजे यांचा वेपर प्रेशर 0 नसणार, राईट. सो यांचा जो काही वेपर प्रेशर आहे या प्रेशरला आपण काय डिनोट करणार आहोत P नॉट ऑफ B. नॉट कशासाठी आपण सांगितलं प्युअर स्टेट मध्ये असणार त्याच्यामध्ये कोणताही अदर सबस्टन्स काय नाहीये मिक्स नाही. लक्षात आलं. त्याच पद्धतीमध्ये इकडे जर आपण सॉल्व्हंट बघितला तो सुद्धा कसा आहे वोलाटाईल नेचर मध्ये आहे. बरोबर. वोलाटाईल आपण कोणाला म्हटलं होतं की मोस्टली लिक्विड जे आहे ते लिक्विड्स हे वोलाटाईल नेचर मध्ये आहे. बरोबर. आणि याचा सुद्धा काहीतरी वेपर प्रेशर असणार आहे, प्युअर वेपर प्रेशर आपण त्याला म्हणूया तो म्हणजे P नॉट ऑफ A, राईट. आता हे दोन्ही पण जे कंपोनंट आहेत लिक्विड्स आहेत हे आपल्याला काय करायचे मिक्स करायचे, आणि मिक्स झाल्यानंतर नेमकं वेपर प्रेशरवरती यांचा वेपर प्रेशर काय होतो तो आता आपल्याला डिस्कस करायचा, राईट. सो आता बघा की पहिल्या कंटेनर मध्ये आपण काय घेऊया लिक्विड बी घेऊया. लिक्विड बी, ठीक आहे, लिक्विड बी घेऊया. बरोबर. सो आता याच्यामध्ये लिक्विड बी घेतल्यानंतर बरोबर याचा काही एक वेपर प्रेशर तयार होईल, म्हणजे वेपर्स तयार होतील आणि त्या प्रेशरचा काय त्या वेपरचा काहीतरी प्रेशर असतं. बरोबर. सो याच्यातून आपले वेपर्स बाहेर पडतील. इथे सगळ्या ठिकाणी काय आहे बी चे पार्टिकल्स आहेत, राईट. आता यांचा जो वेपर प्रेशर असणार आहे तो वेपर प्रेशर असणार काय P नॉट ऑफ B. लक्षात ठेवा आधीच आपण सांगितलं होतं. सो याला आपण काय म्हणणार आहोत वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड बी, राईट. आणि दुसऱ्या कंटेनर मध्ये आपण काय घेणार आहोत एक लिक्विड ए घेणार आहोत. काय घेणार आहोत लिक्विड ए. आणि ह्या लिक्विड ए मध्ये सगळ्या ठिकाणी कोणते पार्टिकल्स असतील ए चे पार्टिकल्स असतील, राईट. ए कंपोनंट इथे ए कंपोनंट ए कंपोनंट ए कंपोनंट. बरोबर. सो यांच्यापासून काय होईल की वेपर्स तयार होतील. बरोबर. आणि इथे जो काही वेपर प्रेशर क्रिएट होणार आहे तो फक्त लिक्विड ए चा असणार आहे आणि तो असणार आहे P नॉट ऑफ ए.
आणि याला आपण म्हटलं होतं वेपर प्रेशर ऑफ लिक्विड, प्युअर लिक्विड ए. बरोबर. म्हणजे एका पर्टिक्युलर कंटेनर मध्ये जर एकच कोणता तरी लिक्विड असेल, व्होलाटाईल लिक्विड असेल, तर त्यांचा जो काही वेपर प्रेशर असणार तो प्युअर स्टेट मध्ये असणार म्हणजे पी नॉट आपण म्हणतात. लक्षात आलं. आता काय करूया की हे दोन्ही पण सोल्युशन किंवा लिक्विड्स मिक्स करूया. नॉट सोल्युशन्स, लिक्विड्स काय करूया मिक्स करूया. बरोबर. दुसऱ्या एका आपण म्हणूया बीकर मध्ये किंवा कंटेनर मध्ये हे ए आणि बी काय केले आपण मिक्स केले. आता याच्यामध्ये काय सोल्युशन ए प्लस बी म्हणजे याच्यामध्ये ए चे पण पार्टिकल्स असतील, बी चे पण पार्टिकल्स असतील, ए चे पण पार्टिकल्स असतील, बी चे पार्टिकल्स असतील. राईट. बरोबर. आता या जो थर्ड कंटेनर आहे याच्यामधून ए चे पण वेपर्स बाहेर पडतील, बी चे पण पडतील. राईट ना. आता माझा एक प्रश्न असा आहे की जो काही ए आहे किंवा बी आहे या तिसऱ्या कंटेनर मध्ये त्यांचा जो काही वेपर प्रेशर असणार आहे तो पी नॉट ऑफ ए असेल का किंवा पी नॉट ऑफ बी असेल? तर ऑब्विसली नाही. का? कारण कंटेनर मध्ये आता दोन कंपोनंट काय आहे इन्व्हॉल्व मिक्स आहे. त्याच्यामुळे इथे लक्षात घ्या, इथे जर आपण बघितलं तर इथे काय होतात ए चे पार्टिकल्स होतात. राईट ना. बरोबर. इथे काय आहे, इथे काय आहे बी आहे. बरोबर. सो या ए च्या ठिकाणी कोणाला बी आहे म्हणजे ए ची जागा कोणी घेतली बी ने घेतली. म्हणजेच एचा जो काही वेपर प्रेशर आहे तो वेपर प्रेशर काय झाला कमी झाला आणि तो कमी झालेला वेपर प्रेशर आपण म्हणतो पी ए. बरोबर. आणि या पी ए ला म्हणायचंय पार्शियल वेपर प्रेशर ऑफ लिक्विड ए. राईट. त्याचबरोबर इथे बी आहे, बी कंपोनंट सुद्धा आहे. सरफेस वरती कोण आहे बी कंपोनंट सुद्धा आहे. सो ते सुद्धा वेपराइज होते. म्हणजे जिथे जिथे बी आहे बरोबर ना. आता इथे काय झालंय की इथे बी आहे, इथे काय आहे बी आहे, परंतु इथे कोण आला ए आला. म्हणजेच काय की बीचा सुद्धा वेपर प्रेशर जो आहे तो सुद्धा काय होणार आहे कमी होणार. आणि तो जो काय वेपर प्रेशर आहे त्या वेपर प्रेशरला म्हणायचंय पीबी. म्हणजेच काय पार्शियल वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बी. लक्षात आलं. प्युअर वेपर प्रेशर आणि पार्शियल वेपर प्रेशर नेमकं कसं झालं. बरोबर. सो प्युअर स्टेट मध्ये फक्त एखाद्या कंटेनर मध्ये एकच लिक्विड असेल त्याचा जो काही वेपर प्रेशर असणार तो प्युअर स्टेट मध्ये. बरोबर. आणि दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर कंपोनंट एकत्र आले तर तयार होणारा जो पार्शियल प्रेशर आहे तो काय आपण म्हणणार पार्शियल वेपर प्रेशर. लक्षात आलं. आता याच्यामध्ये आपल्याला एक लॉ शिकायचा आहे आणि तो लॉ आहे कोणता राऊल्स लॉ. कोणता राऊल्स लॉ. सो राऊल्स लॉ काय सांगतो तर लक्षात ठेवा इन द सोल्युशन त्या सोल्युशन मध्ये कंटेनिंग टू volatile liquids, टू volatile liquids, दोन volatile liquids काय मिक्स आहे. बरोबर. द partial vapor pressure of component जे काय पार्शियल वेपर प्रेशर आहे म्हणजे मध्ये ए आहे आणि बी आहे. बरोबर. कंपोनंट्स कोणते ए कंपोनंट्स आहे आणि बी कंपोनंट्स इज डायरेक्टली proportional to its mole fraction. तर हा राऊल्स लॉ लक्षात ठेवा. कंटेनिंग टू volatile liquids. So in the solution containing two volatile liquids, the partial vapor pressure of components is directly proportional to its mole fraction. लक्षात आलं इथपर्यंत. म्हणजे याला आपण कसं लिहू शकतो तर लक्षात ठेवा जो काही पार्शियल वेपर प्रेशर आहे कोणता ए तर त्याला आपण असं लिहू शकतो पी ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स मोल फ्रॅक्शन म्हणजे झीटा ए. राईट. ओके. त्यानंतर बी साठी काय लिहू शकतो पी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झीटा बी. सो दिस इज द राऊल्स लॉ फॉर कंटेनर कंटेनिंग किंवा सोल्युशन कंटेनिंग टू volatile liquids. लक्षात आलं का?
ओके, आता आपल्याला हे प्रोपोर्शनॅलिटीचं साइन काय करायचं, काढून टाकायचं आणि त्याच्या जागी एक कॉन्स्टंट टर्म घ्यायचा आहे आणि त्या कॉन्स्टंट टर्मची नेमकी ऍक्च्युअल व्हॅल्यू काय आहे ती डिस्कस करायची. ओके, तर बघा आता आपण याच्यामध्ये असं सांगितलं राहुल लॉ दॅट इज पी ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झीटा ए, राईट, आणि इकडे सांगितलं पी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झीटा. आता हे जर प्रोपोर्शनॅलिटीचं साइन काढून टाकूया आपण आणि कोणतं तरी कॉन्स्टंट लिहिलं आणि एक्सप्रेशन अशा पद्धतीने लिहू, पी ए इज इक्वल टू के इंटू झीटा ए, राईट. त्याच पद्धतीने इकडे सुद्धा आपण लिहू शकतो पी बी इज इक्वल टू के इंटू झीटा बी. झीटा ए आणि झीटा बी लक्षात ठेवा, हे काय आहे, मोल फ्रॅक्शन आहे ए आणि बी कंपोनंटचे. लक्षात आलं. आता के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, के ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी, बरोबर. आता लक्षात ठेवा आपल्याला कशी के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सपोज एखाद्या कंटेनर मध्ये फक्त तुमचा लिक्विड एच प्रेझेंट आहे, बरोबर. हा जो कंटेनर आहे त्या कंटेनर मध्ये फक्त लिक्विड काय आहे, ए आहे. सो याच्यापासून जो काय तयार होणारा वेपर प्रेशर असणार आहे तो फक्त कोणाचा असणार आहे, एचा असणार आहे, बरोबर. म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की झीटा बी, द मोल फ्रॅक्शन ऑफ बी कंपोनंट इज 0 अँड द मोल फ्रॅक्शन ऑफ ए कंपोनंट इज 1. असं का म्हणतो, तर आपल्याला रिलेशन माहिती आहे काय, तर झीटा ए प्लस झीटा बी इज इक्वल टू 1. झीटा बी ची जर किंमत 0 असेल तर झीटा ए ची काय असणार आहे, 1. हे आपण 11th स्टँडर्ड मध्ये डिस्कस केलेले आहे की सोल्युशन मध्ये जेवढे कंपोनंट्स प्रेझेंट आहेत त्यांच्या मोल फ्रॅक्शनची जर ऍडिशन केली तर ती ऑलवेज काय येते, युनिट मध्ये. इथे झीटा बी काय आहे, 0, झीटा ए काय झाला, 1. लक्षात आलं. सो झीटा ए ची किंमत काय झाली, 1 झाली, बरोबर. म्हणजे तुमचं एक्सप्रेशन काय झालं, पी ए इज इक्वल टू के. आता लक्षात ठेवा जर आपण म्हणतोय लिक्विड ए या कंटेनर मध्ये जर प्रेझेंट असेल, बरोबर, तर तयार होणारा जो काय प्रेशर आहे तो प्युअर स्टेट मध्ये असणार आहे, म्हणजे पी नॉट ऑफ ए असणार आहे. म्हणजे जे काही कॉन्स्टंट टर्म आहे त्या कॉन्स्टंट टर्मच्या जागी जो काही तुमचा पार्शियल वेपर प्रेशर आहे तो पार्शियल वेपर प्रेशर कशाने रिप्लेस होईल, पी नॉट ऑफ ए. सो के ची व्हॅल्यू काय आली, दॅट इज के इज इक्वल टू पी नॉट ऑफ ए. आणि ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काय करायची, इन्सर्ट करायची आहे. म्हणजे एक्सप्रेशन काय झालं, पी ए इज इक्वल टू पी नॉट ऑफ ए इंटू झीटा ए, बरोबर. त्याच पद्धतीने इकडे सुद्धा होईल. आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची के ची, बरोबर. आता सगळंच सगळं ठीक आहे, सगळंच सगळं रिलेशन आपण एक्सप्रेशन लिहिलं. सो इथे फक्त असं कन्सिडर करा की या कंटेनर मध्ये फक्त तुमचा काय आहे, लिक्विड बी आहे. आता लिक्विड बी असल्यामुळे इथे तुमचा झीटा बी काय होईल, 1 आणि झीटा ए काय होईल, 0. का रिलेशन आपल्याला माहिती आहे, झीटा ए प्लस झीटा बी इज इक्वल टू 1. म्हणजे तुमची जी काय पार्शियल वेपर प्रेशर आहे त्याची व्हॅल्यू काय होणार आहे, के बरोबर. आता आपण काय म्हणतो की जर कंटेनर मध्ये प्युअर लिक्विड ए बी असेल तर त्याचा वेपर प्रेशर हा प्युअर स्टेट मध्ये असणार आहे, बरोबर. म्हणजे के ची जी व्हॅल्यू आहे ती काय होईल, पी नॉट ऑफ बी, बरोबर. आणि लास्ट एक्सप्रेशन काय होणार आहे, पी बी इज इक्वल टू पी नॉट ऑफ बी इंटू झीटा बी. बघा के ची व्हॅल्यू आपण व्यवस्थितरित्या कशी आहे ते बघितलेलं आहे, बरोबर. सो या ठिकाणी परत आपल्याला राऊंड्सला काय करावं लागेल, थोडासा चेंज करावा लागेल. लक्षात आलं. सो काय आहे स्टेटमेंट मी तुम्हाला हे लिहून झाल्यानंतर सांगणार किंवा स्क्रीनशॉट काढा. ओके, बघा आपले एक्सप्रेशन काय आलेलं आहे की पी ए इज इक्वल टू पी नॉट ऑफ ए इंटू झीटा ए. आणि दुसरं एक्सप्रेशन आलेलं आहे पी बी इज इक्वल टू पी नॉट ऑफ बी इंटू झीटा बी. आता या ठिकाणी आपल्याला परत राऊंड्स लॉ सांगायचा आहे, बरोबर. सो राऊंड्स लॉ सांगताना काय सांगणार, से इन द सोल्युशन containing 2 volatile liquids, 2 volatile liquids
the partial vapor pressure of each component, म्हणजे त्याच्यामध्ये असलेले जे काही कंपोनंट्स आहेत त्यांचे जे काही पार्शल वेपर प्रेशर आहे हा काय आहे प्रोडक्ट ऑफ इज द प्रोडक्ट ऑफ कोणाचा प्रोडक्ट आहे वेपर प्रेशर ऑफ किंवा त्याला आपण म्हणूया प्युअर वेपर प्रेशर ऑफ कंपोनंट to the component and mole fraction of that component. So this is the Raoult's law. आणि हा राउल्स लॉ तुम्हाला लक्षात सांगता आला पाहिजे. इन द सोल्युशन कंटेनिंग टू व्होलाटाइल लिक्विड्स काय आहे सोल्युशन आहे त्या सोल्युशन मध्ये दोन व्होलाटाइल लिक्विड्स आहेत पण त्यांच्यामध्ये असलेलं जो काही पार्शियल वेपर प्रेशर आहे तो काय असणार आहे इट इज द प्रोडक्ट ऑफ प्युअर वेपर प्रेशर जो काय प्युअर वेपर प्रेशर आहे राईट अँड मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट लक्षात आलं ओके याच्यामध्ये लक्षात ठेवा की जो काही डाल्टन्स लॉ आहे सो डाल्टन्स लॉ कशासाठी सांगतो की सपोज एखाद्या कंटेनर मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर गॅसियस मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील तर त्यांच्यामध्ये असलेला जो काही टोटल वेपर प्रेशर आहे तर तो टोटल वेपर प्रेशर हा कोणाचा असतो ऍडिशन ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ इच गॅस त्याच पद्धतीने इथे आपण असं सांगू शकतो इथे सुद्धा जे काही सोल्युशन्स प्रेझेंट आहेत तर त्या सोल्युशन्स मध्ये जर आपल्याला टोटल प्रेशर फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो ऍडिशन ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ इच कंपोनंट दॅट इज पीए प्लस पी ओके याच्यामध्ये प्रत्येकाचं इक्वेशन आपण याच्यामध्ये पुट आउट करतो सो इथे बघा पीए ची व्हॅल्यू काय आहे पी नॉट ऑफ ए इंटू झिटा सॉरी झिटा ए सो पी नॉट ऑफ ए इंटू झिटा ए प्लस पार्शियल वेपर प्रेशर ऑफ बी काय आहे पी नॉट ऑफ बी इंटू झिटा बी सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर टोटल वेपर प्रेशर ऑफ solution in the content okay